काल तुमचे ऑब्झर्वर गोंयान येयलेले कितें डिस्कशन जालें आनी वॉट हॅज बीन द आउटकम ऑफ इट? सी.टी. रवीजी हे आमचे नवीन प्रभारी गोंय राज्याचे. त्यांचे कडेन ते ऑल कर्नाटकाचे आमदार असतात, मंत्री असले आणि आता ते ऑल इंडिया पार्टीचे जनरल सेक्रेटरी असतात आणि त्यांच्या बरोबर त्यांना 3 स्टेटीचे ते प्रभारी असतात, गोवा, महाराष्ट्र आणि तामिळनाडू. आता प्रभारी झाल्यानंतर पहिल्या वेळारूच ते काल गोंयान आयले आणि म्हणजे पहिल्या भेटीन त्यांची सगळ्याबरोबर ओळख आणि बाकीचे जे कार्यक्रम असतात त्या संदर्भातले प्लॅनिंग करप. आमच्या ऑर्गनायझेशन स्ट्रक्चराचे सगळ्यो कमिटी बुथाच्यो असत, मागीर मंडळ, डिस्ट्रिक्ट आणि मोर्चा तेजी तेंच्यांनी विचारपूस केली, सगळें कंप्लीट जाल्लें आसा काय ना. मागीर आमी नवीन जें कितें हांगांतल्यान जीं नांवां धाडचीं पडटा दिल्लीक आमकां हाच्या संदर्भात मोर्चाचेर नांवां तेची विचारपूस केली. आनी येणाऱ्या दिसांनी आमचे राष्ट्रीय अध्यक्ष गोंयांत येवपाचे आसात डिसेंबरच्या 3rd वीक. त्या संदर्भात त्यांचो दौरो कशा पद्दतीन आसतलो ह्या संदर्भातली चर्चा, एकूण चर्चा करपाक लागून ते आयिल्ले. आज ते हांगांतल्यान परत बॅक टू कर्नाटका गेल्यात, मागीर ते फाल्यां किंवा परत महाराष्ट्रांत वतले. पण परत एकदा ते आमचो दौऱ्याची डेट जेन्ना फिक्स जातली त्या नंतर परत ते गोंयांत येतले. तेचे डिटेल आमी थोडेशें तेंच्यांनी जें सांगलां त्या प्रमाणे वर्कआवट करतले आनी मागीर ते येतले परत पळोवपाक. जे पी नड्डा कितल्या दिसांक येतलो हिंगा? तेंचें कशें आसा की जशे आमचे पयलींचे अध्यक्ष अमित शाहजी हे जशे 2000 ते जेन्ना अध्यक्ष आसले तेन्ना गोंयांत 3 दिसांचो तेंचोय दौरो आसलो, ना 2 दीस. आतां सुद्दां तेंचे कशें 2 तरेन भागलेले आसात, एक व्हडल्यो स्टेटी आनी धाकट्यो स्टेटी. आमची धाकटी स्टेट आसल्या कारणान आमी हांगासर केवळ 2 दीस दौरो तेंचो आसतलो, 2 डेज. त्या दौऱ्याच्या दरम्यान ते वेगवेगळे ऑर्गनायझेशनच्यो मिटिंग्स आसात आमचे ते घेतले. मंत्री आमदार तांचे बरोबर ते उलयतले, तेंची मिटींग जातली आनी एकंदर 2 दिसांच्या कालावधीन पूर्णपणे बूथ पासून स्टेट, डिस्ट्रिक्ट आनी मंडळ अशा सगळ्या बरोबर तेंची बैठक जातली. नो आर दीस मिटिंग्स तुमचे ऑब्झर्वर जे गोंयान येता आर दीस इन प्रिपरेशन्स फॉर द असेंब्ली पोस्ट म्हणल्यार आतां ते कशें आसा की एवरी टायम जेन्ना आमी नवीन समित्यो तयार जातात तेन्ना आमचे प्रभारी बदलतात. पयलीं आमचे अविनाश राय खन्ना प्रभारी आसले, पण त्या वेळाचेर जेन्ना आमचे नवीन अध्यक्ष जाले, हे फक्त पयलीं जाताय नॉर्मली, पण जे कोविड-19 महामारी असल्यामुळे हे खूप सगळे गोष्टी फुडें डिले जायत गेले. नाजाल्यार जानेवारी म्हयन्यान अध्यक्ष जाल्यानंतर लगेच आनी मार्च एप्रील पर्यंत हे सगळें सुरू आसता, ट्रेनींग आसत, विजीट आसत, पण ते मातशें फुडें गेले. पण इज अ पार्ट ऑफ इलेक्शन हे आसात 22 पण तेच्या पयलीं आनी बरीचशीं इलेक्शनां आसात. विधानसभाची म्युनिसिपालिटी इलेक्शन आसा, तुजें हाचें इलेक्शन आसा, जिल्हा पंचायती वेंचणूक आसा, आनी द पार्ट ऑफ दॅट इज अ कंटिन्यू प्रोसेस. काल जे तरेन स्टेटमेंट इट लुक्स लायक ही वॉज नॉट एबल टू कमेंट एनीथिंग ऑन एज फार एज मादे इश्यूज तेणेन तरी सांगलें न्ही काल की आपल्याक हें जें आसा कोर्टाचो जो निर्णय आसा त्या निर्णया प्रमाणे सगळ्यांनी हें करपाक जाय, रिस्पेक्ट करपाक जाय. हें काल उलयलें म्हाका दिसता, तुमी घेवं ना जाल्यार म्हणून, पण बाकीच्या प्रेसान तेंची बायट घेतिल्ली राती उलयल्यात ते तशें. पण कोर्टाचें म्हणटा आसतना देखून कर्नाटका तर अजुनूय तितून चालूच आसा. पण तेंच्यांनी तांकां जो प्रश्न विचारला त्या प्रश्नाचेर तेंच्यांनी व्यवस्थीतपणे. बट हॅज द पार्टी इन्फॉर्म्ड हिम एक्झॅक्टली वॉट इज गोईंग ऑन, हाऊ यू ऑल आर फेसिंग क्रिटिसिजम फ्रॉम द पीपल? भारतीय जनता पार्टी ही नॅशनल पार्टी आसा, BJP आसत, काँग्रेस आसत, हे सगळे नॅशनल पार्टी आसा. त्या पार्टीचे जे प्रभारी जे असतात ते प्रभारी बेजिकली पार्टीचे ऑर्गनायझेशनच्या मॅटरान लक्ष घालतात. पॉलिटिकल विशय असतात ते वेगळे विशय असतात. हांगा जे वेगवेगळे विशय जे असतात त्या विशयाच्या संदर्भातले व्यवस्थितपणे उलोवपाक लागून मुख्यमंत्री दिल्लीक गेल्ले आनी त्याच वेळाचेर हांवूय दिल्लीक ऑर्गनायझेशनच्या संघटनेच्या कामाच्या निमित्तान हांव दिल्ली आसलो. तर मुख्यमंत्र्या बरोबर कांय आमदार, कांय मंत्री जे आसात, केंद्रीय मंत्री, तांचे बरोबर हांव मेळ्ळो. रेल्वे मंत्री आसत, PWD मिनिस्टर आसत, आपले MPDचे मंत्री जे आसात ते आसत, तांचे बरोबर उलयलो आनी तेजें ब्रिफींग आसा तें मुख्यमंत्र्यान तुमकां सांगलेलें आसा. हांव एक थोड्या जाग्याचेर हांव तांचे बरोबर आसलो. त्यामुळे ते वेगळें आसता आनी प्रभारीचें जें काम आसता तें बेजिकली ऑर्गनायझेशनच्या सेटअपच्या संदर्भातलें काम आसता. सो वाय आय एम आस्किंग इज दॅट पयलें तुमी कंटेम्प्ट पिटिशन फायल करता म्हणल्यार आयज पासून तुमकां खबर ना. नो लिगॅलिटीच्या संदर्भातलें आतां हाचेर हांवची गोश्ट त्या संदर्भात म्हाका खबर ना, ताचेर हांवें कमेंट करप चुकीचें जातलें. पण त्या संदर्भात तुमकां एक्चुअली डिटेल जाय आसत जाल्यार म्हाका दिसता
सरकारच्या लेवलाचेर तुमकां मेळटले. As a party president, how are you looking on this real doubling issue, coal issue? Because अजूनही लोकांकडच्यान एज्युटेशन चलता. म्हणून हांव म्हटलें न्ही की त्या संदर्भातले डिटेल उलोवप आसा ते मुख्यमंत्री स्वता त्या कन्सर्न मंत्र्या बरोबर उलयल्ले आसात आनी म्हाका दिसता त्या एखादे जे विशय काय आसात त्या विशयाचेर योग्य वेळार योग्य निर्णय जातलो अशें म्हाका दिसता. पण तुमकां हें दिसना की ह्या इश्यूचेर तुमचे पार्टी प्रोस्पेक्ट्स एज फार एज ZP पोल्स असेंब्लीक मार वचोंक शकता? एक क्वेश्चन आसता पळय, एकदा विशय जे थोडे आसात हे विशय क्रिएट हे आतां डबल रेल्वे ट्रॅकिंगचो विशय आसा हो बेजिकली कोणें हें केल्लो, पास करून हाडिल्लो. आज इम्प्लिमेंट आज जाता आसत पण सरकार हें कंटिन्यू प्रोसेस आसता. काँग्रेसच्या टेन्युरानूच तें केल्लें न्ही. त्या वेळाचेर जेन्ना तें डबल ट्रॅकिंग हें काँग्रेसीन केल्लें. आतां तो विशय आज जाता. आयज ते थंय रस्त्यार येतात आमी करूंक ना म्हणून उबे रावतात. पण सुरवात प्रपोजल कोणाचें? सरकार हें कंटिन्यू आसता प्रोसेस. त्यामुळे आज सरकारान तें ना म्हणजे आमची कांय जबाबदारी ना अशें ना. जो मनीस कोणूय आसत इज अ गव्हर्मेंट इज अ कंटिन्यू प्रोसेस. कोणाचें पर्सनल वैयक्तीक नसता न्ही तें फुडें व्हरपाचें काम. आतां एखादें जर त्या विशयाचेर एखाद्या संदर्भान लोकांचें एज्युटेशन बाकीचे जे गोश्टी आसा ह्या संदर्भान म्हाका दिसता मुख्यमंत्र्यान आमच्या वेवस्थीतपणे जी माहिती दिवंक जाय कन्सर्न हांकां ती दिली आसता. ZP पोल्स कशे पळयता तुमी? बिकॉज विथ द गॅप सो मेनी मंथ्स नाव द टेबल्स कॅन बी टर्न्ड. हें पण कशें जाता की भारतीय जनता पार्टीक व्हडलो तातूंतल्यान कारण BJPचे लोक हे सगळींच लोकां मदीं येतात तुमकांय खबर आसा. ड्युरींग लॉकडावन पिरियड ऑल्सो केवळ भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते जे आसात तेच लोकां मदीं आसताले, लोकांक मेळटाले, मदत करपाचें काम हे BJPचे लोक करताले. लॉकडावनच्या नंतर ड्युरींग लॉकडावन पिरियड आसत किंवा लॉकडावनच्या मागीर आसत कितें तरी निमित्त काडून जर लोकांच्या दारार वचपाचें काम कोण करता आसत जाल्यार भारतीय जनता पार्टीचो कार्यकर्तो तो कन्सर्न उमेदवार. आनी ताका लागून गॅप जरी पडलें आसत इलेक्शन जावपाक तर म्हाका दिसता BJPक लोक समर्थन दितले आनी ज्या ज्या भागा भितर भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आले ते सगळे निवडून येतले. दोन्ही सायडीन तुमचे जातले. 100% म्हाका खात्री आसा जातलें. तुम्ही कशें पळयता की खंयच्याय पार्टीचे ऑब्जर्वर कर्नाटकाचे, काँग्रेसाचे कर्नाटकाचे हे कितें तुमकां अशें? आनी कशें जाता की नॅशनल पार्टी असल्यामुळे कोण खंयच्या राज्यांतलो तो प्रश्न तो बेजिकली आयला मदत करपाक तो मदत करपाचें काम करता. How do you see this? Like NCP MLA time and again praising your chief minister, saying that भुरग्याक आपणान बरो भुरग्याक सपोर्ट इशू बेस सपोर्ट केला बाबडो. कशें पळयता तुमची पार्टी तुमी? आतां कशें आसा की ते तेचें चर्चिलाचें वैयक्तीक मत. ताका दिसता की भारतीय जनता पार्टीचें सरकार बरें चल्लां अशें ताका दिसता. त्यामुळे ते उलयतात. एखादे सिनियर मनीस ते तांकां खबर आसा कितें बरें कितें वायट आनी त्या दृश्टीन ते वेवस्थीतपणे उलयतात. कारण एखादें कितें जर काम असलें जाल्यार ते सरकारा कडेन घेवन येतात आनी त्यामुळे तेंचें रिलेशन मुख्यमंत्र्या बरोबरूय बरें आसा. आनी हे तशे मास लिडर चर्चिल बाब त्यामुळे ते आमचे बरोबर बऱ्या तरेन